तर बातमी आहे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एका मालगाडीविषयी। ही मालगाडी रुळावरून घसरली आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर जवळील ही घटना आहे। साधारण 5:30च्या सुमारास ही मालगाडी घसरल्याचं कळतं। अपघाताचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही, मात्र त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 8 डबे घसरलेले डबे हटवण्यासाठी आणखी 2 ते 3 तास लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे मध्यरात्रीनंतरच या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे। दरम्यान पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावरून मालगाडी घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबईच्या दिशेने येणारी अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झालेत आणि पालघर रेल्वे स्थानकातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर रेल्वे स्थानकावर एक मालवाहू ट्रेन आहे ती रुळावरून घसरलेली आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। साधारण 5:15 वाजण्याच्या सुमारास बोईसरहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही मालवाहू ट्रेन होती आणि या ट्रेनमध्ये बघू शकता लोखंडी मोठे प्लेट्स वाहून नेत आहेत आणि हे प्लेट्स लोखंडी प्लेट्स या रुळावरून घसरलेले आहेत आणि जे रेल्वेचे वीज पुरवठा करणारे खांब आहेत ते पाहू शकताय, ते खांब देखील वाकलेले आहेत आणि त्यामुळं या पश्चिम रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मात्र रेल्वेची वाहतूक आहे ही पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अद्याप तरी अनिश्चित काल लागेल असं रेल्वेकडून सांगितण्यात आलेलं आहे। रेल्वे सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की साधारण 10 ते 12 तास या वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील काळ लागू शकतो। त्यामुळे आपण पाहू शकता की जे प्रवासी आहेत हे मुंबईच्या दिशेने जाणारे जे प्रवासी आहेत ह्या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। त्याचप्रमाणे गुजरातकडे जाणारे ज्या विरार किंवा मुंबईकडून ज्या गाड्या आहेत त्या लोकल ट्रेन आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या प्रवाशांच्या सोयीसाठी या लांब पल्ल्याच्या गाड्यांना सर्व रेल्वे डहाणूपर्यंतच्या सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीत व्हावी याच्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू केले जात आहेत। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर।